Welcome, dear student friends. I, Professor G.S. Mahalle, welcome you all in this video lecture. Dear students, in previous lecture, we have discussed strain and Poisson's ratio. In today's lecture, we will be deriving a derivation of gauge factor. It is a simple relation by which we can directly measure the strain, or the device which we are used to measure the strain, their device uses this relation. So this is the very important relation for strain measurement point of view as well as for our curriculum point of view, because this derivation has been asked for 7 marks in so many exams, and as well as the problems on this derivation has also been asked. So this is very important relation. So every student should focus on this lecture, and if possible they should make a notes of it, because this would be a very important one. This relation will definitely help you in your university exams. Okay, so without wasting time, we will start our lecture. So dear students, we know strain. Let me take a rough page here. Now see here, we all are familiar with the strain. Okay, we all are familiar with the strain. Strain means what? Just a minute. Strain means what? Change in dimension upon original dimension. Okay. And Poisson's ratio means what? Poisson's ratio means what? Yes, lateral strain upon longitudinal strain. म्हणजे आपण रॉडचं एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामध्ये डायमीटर आणि लेंथ. तर आपण काय म्हणू, लॅटरल डायमेन्शन इट विल बी अ मायनस. लॅटरल डायमेन्शन काय असेल? डेल्टा डी अपॉन डी. कारण जर लॉन्जिट्युडिनली जर लेंथ चेंज होत असेल तर लॅटरली डायमीटर पण चेंज होईल, बरोबर आहे. आणि लेंथ जर इन्क्रीज होत असेल तर डायमीटर डिक्रीज होईल. इट इज इक्वल्स टू डेल्टा एल अपॉन एल. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे? प्रॉब्लेम असायलाही नको इथपर्यंत. ओके, नाउ वी आर डिस्कसिंग विच टाइप ऑफ गेज हिअर? रेजिस्टन्स टाइप ऑफ स्ट्रेन गेज. आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं आणि वी हॅव डिस्कस इन डिटेल. मग रेजिस्टन्स गेज जर आपल्याला बघायचं आहे तर वी शुड नो रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. बरोबर आहे. मग रेजिस्टन्सचा फॉर्म्युला जो आपण याच्या आधी पण मी तुम्हाला एकदा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला समजावून सांगितला आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला का बरं इम्पॉर्टंट आहे? कारण वी आर युझिंग द रेजिस्टन्स गेज, दॅट्स वाय. तो रेजिस्टन्स इज इक्वल्स टू काय असते? रेजिस्टिव्हिटी इंटू लेंथ अपॉन एरिया. आणि द चेंज इन फिजिकल डायमेन्शन ऑफ द कंडक्टर विल कॉज चेंज इन द रेजिस्टन्स. हे आपल्याला हे बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे जर कंडक्टर असेल आणि कंडक्टरची जर आपण लेंथ चेंज करत असू किंवा त्याचा एरिया चेंज करत असू तर काय होईल? त्या लेंथ आणि एरियावर त्याचा रेजिस्टन्स डिपेंड राहतो. त्याचा आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डायमीटर ऑफ दॅट रॉड ऑर ऑफ दॅट कंडक्टर. आणि व्हॉट इज रो? रो इज द रेजिस्टिव्हिटी. आणि रेजिस्टिव्हिटी इज व्हॉट? रेजिस्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. इट डिपेंड्स अपॉन द मटेरियल. For example, for steel wire it is different, for copper wire it is different, for aluminum wire it is different, and it does not depend upon the length and area. Means याच्यावर डिपेंड नाही राहणार, ते डिपेंड राहणार आहे मटेरियलवर. इज इट ऑल राईट? रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल ऑफ वायर और स्पेसिमन. एल इज द लेंथ ऑफ द वायर और स्पेसिमन. ए काय असेल? ए इज द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द वायर. जनरली वायर म्हणजे आपण कशी घेत असतो? सिलेंड्रिकल. म्हणजे वायर म्हणजे अशी असते सिलेंड्रिकल, स्क्वेअर किंवा रेक्टेंग्युलर नसते. त्यामुळे एरिया आपण काय म्हणतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डायमीटर. ठीक आहे, काही अडचण नाही आहे कोणाला? येस ऑर नो? आर यू गेटिंग इट? इट इज अ सिंपल रिलेशन. आर इज इक्वल्स टू रो एल अपॉन ए. ओके, सो कॅन वी मूव फॉरवर्ड? ओके, नाउ सी. इक्वेशन 3 का बरं आहे हे? इक्वेशन 1 आणि 2 कोणते होते? मी तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 इथे लिहून दाखवले होते. इक्वेशन 1 इज द इक्वेशन फॉर दॅट वी हॅव ऑलरेडी कवर्ड इन लास्ट लेक्चर. इट इज फॉर स्ट्रेन डेल्टा एल अपॉन एल, आणि सेकंड इज पॉयसन्स रेशो. हे दोन इक्वेशन आपले झालेले आहे. ओके, डेल्टा एल अपॉन एल आणि
हे काय असतील म्यू इज इक्वल्स टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ठीक आहे, आताच आपण डिस्कस केलेला आहे, परत डिस्कस करून वेळ आपण उपयोगी आणू, म्हणजे वेळ आपण वाचू. ठीक आहे, परत डिस्कस नाही करू तोच तो पुढे. चला तर बघा, हा जो आहे, हे जे रिलेशन आहे इक्वेशन नंबर 3, याला आपण लॉग घेऊ याचा. ओके, नाउ यू आर फॅमिलियर विथ द लॉगरिदम. लॉग घेतो म्हणजे काय करतो, लॉग म्हणजे काय असते, आपण दोन्ही साईडला लॉग घेऊन घेऊ. तर दोन्ही साईडला जर लॉग घेतला आपण तर काय होईल, लॉग टू द बेस ई म्हणजे नॅचरल लॉग घेऊ आपण. ओके, नॅचरल लॉग काय होईल आर, आणि इथं काय होईल इज इक्वल्स टू लॉग रो प्लस लॉग एल आणि मायनस लॉग ए. बरं, हे तुम्हाला किती लोकांना नाही समजलंय बघा, काय राहते लॉगचं रिलेशन असते, मी तुम्हाला सांगतो समजून. इथे लॉग जर आपण घेतला आहे, फॉर एक्झाम्पल लॉग म्हणजे हे दिस इज द रिलेशन. यू शुड, ओके, नॅचरल लॉग मी लिहितो, एल इन लिहितो, लॉग ए इंटू बी, ए इंटू बी इज इक्वल्स टू काय असते, ए इंटू बी. जर हे मल्टिप्लिकेशन असेल तर काय होईल माहिती आहे का तुम्हाला, लॉग ए प्लस बी. काय होईल लॉग, याचं काय होईल एक्सपान्शन, लॉग नॅचरल लॉग ए प्लस बी. ठीक आहे, हे समजलं आहे का तुम्हाला, ए प्लस लॉग ए प्लस लॉग बी असं होईल. ते काही अडचण आहे कोणाला, अडचण असायला नको, कारण हे सिम्पल आहे. आणि जर आपल्याला असं जर असेल लॉग ए अपॉन बी, लॉग ए अपॉन बी असं जर असेल डिअर स्टुडंट्स, तर याला कसं लिहितो माहिती आहे का आपण, लॉग ए मायनस लॉग बी. बस तेच आपण इथे केलेलं आहे, तेच आपण इथे केलेलं आहे. कसं बघा, इथे लुक ॲट द स्क्रीन, बघा, लॉग आर म्हणजे रेजिस्टन्स इक्वल्स टू लॉग रो प्लस लॉग एल आणि मायनस लॉग ए, कारण हा खाली आहे ना, बरोबर आहे, हा डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि हे दोन न्यूमरेटरमध्ये आहे. पण न्यूमरेटरमध्ये असून यांची ॲडिशन मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे याला काय म्हणू आपण, लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी. म्हणजे हे जे रिलेशन मी तुम्हाला सांगितलं, हे जे रिलेशन असं असतं, फॉर एक्झाम्पल, ओके, एक नवीन रिलेशन घेऊ आपण, बघा, रिलेशन असं आहे समजा, लॉग ए इंटू बी अपॉन सी असं रिलेशन आहे. तर कसं लिहाल तुम्ही बघा, सिंपल आहे ना, काय लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी. काय कठीण आहे सांगा याच्यामध्ये, विनाकारण आपण छोट्याशा गोष्टीला कॉम्प्लिकेट बनवतो, कठीण काहीच नाही, इट इज व्हेरी सिम्पल. तसंच हे आहे, लॉग आर इज इक्वल्स टू लॉग रो प्लस लॉग एल मायनस लॉग ए. ओके, नाउ व्हॉट वी आर डुईंग, वी आर डिफरन्शिएटिंग इट, वी आर डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन. मग डिफरन्शिएशन करणं म्हणजे काय असते, लॉगचं डिफरन्शिएशन काय राहते, 1 अपॉन एक्स. दोज हु आर नॉट फॅमिलियर विथ दिस डिफरन्शिएशन खूप सिंपल गोष्ट आहे. बघा, लॉग एक्स इथे लिहितो मी, कलर थोडा वेगळा घेऊ का, बरं ठीक आहे, एक ब्ल्यू घ्या. बघा, लॉग एक्स, अरे बघा, लॉग एक्स किंवा नॅचरल लॉग घ्या, काही फरक पडत नाही. याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय असते, dx अपॉन 1/x, म्हणजे dx तर 1च असते ना, म्हणजे आपण काय लिहितो 1 अपॉन एक्स. बघा इथे लिहितो मी, लॉग टू द बेस ई म्हणजेच नॅचरल लॉग असतो, याला नॅचरल लॉग एल पण लिहू शकतो आपण, एक्स एफ ऑफ एक्स, लॉग टू द बेस ई ऑफ एफ ऑफ एक्स. काय असेल हा असेल डी एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. समजताय का तुम्हाला, डी एक्स अपॉन एक्स म्हणजे समजलाय का तुम्हाला, डी एक्स अपॉन एक्स असं आपण लिहू शकतो. ओके, इथं बघा आता, लॉग टू द बेस म्हणजे ई ऑफ आर काय होईल, डी आर अपॉन आर.
लॉग टू द बेस ई ऑफ रो काय होईल डी रो अपॉन रो, लॉग टू द बेस एल काय होईल डी एल अपॉन एल, आणि हे मायनस डी अपॉन ए. हा इथं करून दाखवलंय बघा, इथं करून दाखवलंय तुम्हाला ॲज डी लॉग आर अपॉन डी आर म्हणजे 1 अपॉन आर. ओके, काही अडचण आहे कोणाला? याच्यामध्ये एरियाला काय लिहू शकतो आपण? एरियाला लिहू शकतो आपण के इंटू डी स्क्वेअर, कारण वायर कसा असतो सिलेंड्रिकल असतो ना, क्रॉस सेक्शनल एरिया कसा असतो त्याचा सर्क्युलर असतो. त्यामुळे आपण काय म्हणू, याचं जर आपण हे घेतलं एरिया आणि याचं जर आपण डेरिव्हेशन घेतलं दोन्ही साईडचं बाय टेकिंग डेरिव्हेशन ऑन बोथ साईड, आपण काय म्हणू शकतो बघा, डी स्क्वेअरचं डेरिव्हेशन काय होईल टॉईस डी अपॉन डी, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेशन काय राहते टॉईस एक्स, एक्स स्क्वेअरचं काय राहते टॉईस एक्स, आणि एफ ऑफ एक्स स्क्वेअरचं काय असेल 2x एफ ऑफ एक्स. हे समजतंय का तुम्हाला? 2x डी एफ ऑफ एक्स. बघा हा तर डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन तर 11-12 मध्येच तुम्ही शिकले आहे, हे खूप सिंपल असते. डी स्क्वेअर म्हणजे काय असेल मग? येस, समजतंय का तुम्हाला? 2d, हे समजलंय का तुम्हाला? ओके, त्यामुळे आपण काय लिहू शकतो डीए अपॉन ए, डीए अपॉन ए च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण 2d डी अपॉन डी. हे आपण इक्वेशन लिहू शकतो, काही अडचण आहे कोणाला? हे इक्वेशन लिहिले, इक्वेशन नंबर 5. 9 काय करू आपण आता, इक्वेशन नंबर हे जे आहे 5, या इक्वेशन नंबर 5 ला डीएल अपॉन एल नी दोन्ही साईडनी डिवाइड करू. बघा डिअर स्टुडंट, डीएल अपॉन एल इज नथिंग बट डीएल अपॉन एल इज अ स्ट्रेन. हा काय असतो स्ट्रेन असतो ना, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, म्हणून आपण काय करू स्ट्रेननी दोन्ही साईडला डिवाइड करू. ओके, इज इट क्लिअर? त्यामुळे डी आर अपॉन आर डीएल अपॉन एल हे तर झालं लेफ्ट हँड साईड, ठीक आहे. आणि या लेफ्ट हँड साईडला आपण एफ नाव देऊन देऊ. ही लेफ्ट हँड साईड आहे, हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी याला गेज फॅक्टर असं म्हणू आपण. याला काय नाव देऊन देऊ आपण? एफ असं नाव देऊन याला काय म्हणू आपण? गेज फॅक्टर. इज इक्वल्स टू डी रो अपॉन डीएल अपॉन एल प्लस, बघा प्लस डीएल अपॉन एल, आणि याला डिवाइड अपॉन डीएल अपॉन एल केलं आपण तर काय होणार आहे 1. ही टर्म काय होणार आहे? दिस टर्म विल बी 1. आणि इथे काय होईल बघा, -2 डी अपॉन एल. तर हे आठवते का तुम्हाला? हे लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, आणि हे मायनस आहे त्यामुळे हे काय होईल म्यू इज इक्वल्स टू काय असते -2 डी अपॉन डी एल अपॉन एल. आठवत तुम्हाला हे? दिस विल बी अ स्ट्रेन, पॉयसन्स रेशो. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकतो डी रो अपॉन डी एल अपॉन एल प्लस 1 + 2 म्यू. Is it all right? Is it all right, dear students? Yes or no? That means gauge factor F. याला आपण F नाव दिलं कशाला? dr अपॉन r अपॉन dl अपॉन l ला काय नाव दिलं आपण? F नाव दिलं. याला आपण F म्हणतो. याला काय नाव आपण? गेज फॅक्टर और स्ट्रेन सेन्सिटिव्हिटी फॅक्टर. ओके, इज इक्वल्स टू व्हॉट 1 प्लस टॉईस म्यू. 1 हा कशाने आलेला आहे? रेजिस्टन्स चेंज ड्यू टू चेंज इन लेंथ. समजतंय तुम्हाला? टॉईस म्यू कशाने आलेला आहे? रेजिस्टन्स चेंज ड्यू टू चेंज इन एरिया. आणि हा कुठून आला? ही टर्म कुठून आली आहे? ही टर्म आली आहे रेजिस्टन्स चेंज ड्यू टू पिझो रेजिस्टन्स इफेक्ट. ठीक आहे, आता हळूहळू समजेल आपल्याला. हे डेरिव्हेशन समजलं आहे का तुम्हाला? पहिले सांगा. ओके, परत घ्यायचं असेल, परत नसेल समजलं तुम्हाला तर तुम्ही आणखी परत 7-8 मिनिट परत जा आणि तेवढं डेरिव्हेशन परत बघा. यू विल अंडरस्टँड इट. ओके, आय विल नॉट रिपीट इट कारण इट इज ऑलरेडी प्रेझेंट टू यू टू लिसन इट इन रिपीटेड मोड. ओके, सो अदरवाईज विनाकारण आपण वेळ वाया गमावल्यापेक्षा तुम्ही बघून घ्या. व्हेर एफ इज अ गेज फॅक्टर or strain sensitivity factor and it is defined as the fractional change in resistance divided by the unit strain. ही डेफिनेशन आहे, डेफिनेशन फॉर्म्युलावरून घेतली आहे आपण. ठीक आहे, और याला काय म्हणू आपण? रेशो ऑफ पर युनिट चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट चेंज इन लेंथ. ओके, इट इज गिवन बाय एफ आणि एफ इज इक्वल्स टू dr अपॉन r डिवाइड बाय dl अपॉन l. काही अडचण आहे कोणाला? ओके, सो आता काय म्हणू आपण बघा, आणि हे बघा एक लाईन बघून घेऊ आपण. सो मेनी मेटल्स द रेजिस्टिव्हिटी रो डज नॉट व्हॅरी विथ द स्ट्रेन. हे तर आपल्याला आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. रो सोबत त्याला तो व्हॅरी होत नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? दॅट इज द पिझो रेजिस्टिव्ह फॅक्टर इज निग्लिजिबल. हे निग्लिजिबल राहील मग, कारण तो त्याच्यामुळे ते चेंज होणारच नाही ना.
त्याच्यामुळे ते चेंज होणार, तो कॉन्स्टंट राहील. मग कॉन्स्टंट राहील तर वी कॅन निग्लेक्ट इट. दॅट्स वाय आपण काय म्हणू शकतो, एफ इज इक्वल्स टू 1+2 म्यू. एफ इज इक्वल्स टू 1+2 म्यू. डिअर स्टुडंट्स, हे समर 17 समर 14 सरळ याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज गेज फॅक्टर अँड डिराईव्ह द रिलेशन एफ इज इक्वल्स टू 1+2 म्यू. एकदम सिम्पल डेरिव्हेशन आहे आणि यू शुड बी वी कॅन से कॅपेबल टू डिराईव्ह दिस डेरिव्हेशन, कारण आपण एकदम व्यवस्थित शांततेने समजून घेतलेलं आहे. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर यू कॅन आस्क मी, बट आय डोंट थिंक इट इज अ डिफिकल्ट पोर्शन. बघा, we will solve these two problems, this 1 and 2, and these two problems are also very important. They can also be asked in the examination for 7 marks. You would be surprised, but the problem 2 किंवा 3 स्टेपचा प्रॉब्लेम आहे, पण ते 7 मार्कला विचारलेलं आहे एक्झाम मध्ये. सो वी हॅव टू फोकस ऑन इट. ओके, सो आपण एकदम शांतीने व्यवस्थित प्रॉब्लेम बघून घेऊ, दोन्ही प्रॉब्लेम बघून घेऊ, आणि दॅट प्रॉब्लेम्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि या प्रॉब्लेमला साठी हे आधीचं डेरिव्हेशन महत्वाचं आहे. Without knowing this derivation, you cannot solve these problems. Okay. बघा, 100 ohm strain gauge is bonded to a low carbon steel bar which has been subjected to a tensile load. ठीक आहे, आपल्याला रेजिस्टन्स दिला आहे, आर दिला आहे 100 ohm, आपण लिहून घेऊ लगेच. The bar has preload uniform cross section area 0.5 into 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. चला, एरिया घेतला आपण, जो गिवन डाटा आहे तो लिहून घ्या फास्ट मध्ये. अँड यंग्स मॉड्युलस फॉर लो कार्बन स्टील इज 200 into 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे किती झाला हा, 200 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्येच ठेवा त्याला. ज्यांनी नोटबुक, पेन आणि कॅल्क्युलेटर घेतलं नाहीये त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि घेऊन या कॅल्सी आणि हे घेऊन या. ठीक आहे, आणि मग बस. ओके, नाव सी, इफ द लोड ऑफ 50 किलो न्यूटन, लोड दिला आहे आपल्याला. ओके, लोड दिला आहे 50 किलो न्यूटन, प्रोड्युसेस अ चेंज ऑफ 1 ओहम इन द गेज रेजिस्टन्स. म्हणजे हा काय डीआर आहे. चेंज म्हणजे काय असते, डीआर. हा काय डीआर, समजताय का तुम्हाला, डीआर. डिटरमाइन द गेज फॅक्टर फॉर द स्ट्रेन गेज. बघा, मी तुम्हाला पहिले सॉल्व्ह करून दाखवतो. इथे काय आहे, सिंपल आहे एकदम. गिवन डाटा आपल्याला दिला आहे, आपल्याला आर दिला आहे, आपल्याला ए दिला आहे. ठीक आहे, आपल्याला यंग्स मॉड्युलस दिला आहे म्हणजे ई दिला आहे, आणि डी आर दिला आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं, एफ विचारलाय त्यांनी. एफ म्हणजे काय असते, एफ इज इक्वल्स टू काय असते, 1+2 म्यू. 1+2 म्यू. आता काय माहित नाही आपल्याला म्यूज काढायचं आहे ना. म्यू म्हणजे काय असते, बघा मी खाली घेतो थोडंसं. हे म्यू म्हणजे काय सांगा तुम्ही मला. म्यू म्हणजे लॅटरल स्ट्रेन डेल्टा डी अपॉन डी आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन डेल्टा एल अपॉन एल. बरोबर आहे, येस ऑर नो, समजताय का तुम्हाला. इज इट क्लिअर ऑर नॉट डिअर स्टुडंट्स. ठीक आहे, किंवा आपण एक हे जे आहे म्यू काढणं आपल्याला कठीण जात असेल तर आपण एक दुसरा फॉर्म्युला आहे एफचा. तो फॉर्म्युला म्हणजे काय आहे, एफ इज इक्वल्स टू काय आहे, डेल्टा आर. त्याच्या डेफिनेशन नुसार जो फॉर्म्युला आणला आहे तो आपण डेल्टा आर अपॉन आर डिवायडेड बाय डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल अपॉन एल. हा काय आता, डेल्टा आर अपॉन आर म्हणजे काय, चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स, आणि डेल्टा एल अपॉन एल म्हणजे काय, स्ट्रेन. चेंज इन रेजिस्टन्स हा माहिती आहे आपल्याला, हा 1 ओहम आहे. बरोबर आहे, येस ऑर नो. आणि नेट रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे 100 ओहम आहे. तर हे तर भेटून गेलं आपल्याला. आता आपल्याला काय माहित नाही, आपल्याला डेल्टा एल अपॉन एल माहित नाही. डेल्टा एल अपॉन एल म्हणजे काय असते डिअर स्टुडंट्स, आता स्ट्रेन आहे ना. यंग्स मॉड्युलस माहिती आहे आपल्याला, यंग्स मॉड्युलस ई इज इक्वल्स टू काय असते, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस ई इज इक्वल्स टू काय असते, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग आपल्याला हे माहित आहे का, ई माहित आहे का, हो, ई इज गिवन. सिग्मा म्हणजे स्ट्रेस माहित आहे का, फोर्स माहित आहे ना, आणि एरिया माहित आहे. त्यामुळे आपण फोर्स अपॉन एरियावरून स्ट्रेस काढू शकणार नाही आहे का, सांगा तुम्ही मला. फोर्स अपॉन एरियावरून काय काढणार आहे आपण, स्ट्रेस काढणार आहे. फोर्स अपॉन एरियावरून काय काढणार आहे, स्ट्रेस काढणार आहे.
स्ट्रेस काढल्यानंतर आपल्याला स्ट्रेन भेटून जाईल. स्ट्रेन इज इक्वल्स टू काय राहील, स्ट्रेन इज इक्वल्स टू काय राहील, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस इंटू 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 सिग्मा. बरोबर आहे. याच्यातून आपल्याला काय भेटून जाईल, इप्सिलॉन म्हणजे काय स्ट्रेन भेटून जाईल. आणि स्ट्रेन जर भेटला आपल्याला तर एफ भेटून जाईल. एफ म्हणजे काय असते, डेल्टा आर अपॉन डेल्टा एल अपॉन एल. तर डेल्टा आर अपॉन आर तर आपल्याला प्रॉब्लेम मध्येच गिव्हन आहे डिअर स्टुडंट्स. आणि डेल्टा एल अपॉन एल आपण काढू शकतो यंग्स मॉड्युलसच्या रिलेशन वरून. आणि आपल्याला मग स्ट्रेस माहित नाही आहे फक्त, तर स्ट्रेस काय राहील, एफ अपॉन ए. एकदम व्यवस्थित मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. ज्यांनाही समजलं नसेल त्यांनी प्लीज कृपया एकदा परत ऐका, कारण याच्यापेक्षा सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला मी समजून सांगणं कठीण आहे. उलट हे बोर्डपेक्षाही मी व्यवस्थित समजून सांगितलं. म्हणजे बोर्डवर तरी हे होऊ शकते, पण हे अदरवाईज इट्स व्हेरी सिम्पल एक्सप्लेनेशन. यू कॅन अंडरस्टँड दिस. जर नसेल समजलं तर प्लीज परत पहा, कारण खूप सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं. बघा, स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. हां, प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम समजलाय का तुम्हाला? परत एकदा प्रॉब्लेम बघू आपण. बघा, 100 ओहम स्ट्रेन गेज इज बॉन्डेड. म्हणजे हा काय कॅपिटल आर इथेच लिहितो मी. बघा, हा काय कॅपिटल आर आहे. इज बॉन्डेड टू अ लो कार्बन स्टील बार विच हॅज बीन सब्जेक्टेड टू अ टेन्साईल लोड. ठीक आहे, टेन्साईल लोडला दिलेला आहे आपण. ठीक आहे, त्याची आपल्याला तसंही घेणं देणं नाही आहे, पण लक्षात ठेवा टेन्साईल लोडमध्ये काय होईल, लेंथ इन्क्रीज होईल. ठीक आहे. द बार हॅज प्रीलोड युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. हा ए आहे, हा जो आहे हा ए आहे. यंग्स मॉड्युलस हा ई आहे, कॅपिटल ई. ठीक आहे. आणि हा फोर्स आहे 50 किलो न्यूटन. इफ लोड ऑफ 50 किलो न्यूटन प्रोड्युसर चेंज, हा डी आर आहे. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही आता. ओके. द रेजिस्टर डिटरमाइन गेज फॅक्टर, एफ आपल्याला काढायचा आहे. तर सरळ मी तुम्हाला सांगतो, एफचा हा फॉर्म्युला यूज करायला लागेल या प्रॉब्लेममध्ये. कुठला, डी आर अपॉन आर आणि डी एल अपॉन एल डिवायडेड बाय. याच्या डेफिनेशननुसार जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण यूज करू, डी एल अपॉन एल. कारण 1+2 म्यूचा फॉर्म्युला इथे लागत नाही, कारण म्यू इथे आपल्याला काढता येणार नाही. मग डी आर आपल्याला माहित आहे, आरही माहित आहे, फक्त आपल्याला स्ट्रेन माहित नाही. मग स्ट्रेन माहित नाही तर काही घाबरायची गरज आहे का? काही गरज नाही आहे ना घाबरायची, कारण आपल्याला यंग्स मॉड्युलस माहित आहे ना. यंग्स मॉड्युलस म्हणजे काय असते, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग स्ट्रेस माहित नाही आहे तर पहिले स्ट्रेस काढून घ्या. स्ट्रेस कसा काढू आपण, फोर्स अपॉन एरिया. फोर्स तर माहित आहे, एरिया माहित आहे, त्यातून आपल्याला स्ट्रेस भेटून जाईल. याच्यातून काय स्ट्रेन निघून जाईल. स्ट्रेन काय आहे, डीएल अपॉन एल. तो 0.005 स्ट्रेनला युनिट नसते, वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इट. आणि याच्यातून आपल्याला गेज फॅक्टर भेटून जाईल, डी आर अपॉन आर अपॉन डीएल अपॉन एल. आणि याचा आन्सर राहील 1/100 अपॉन 0.005. हे आन्सर येईल 2. ओके. कॅल्क्युलेटरची आवश्यकता नाही आहे तसं पाहिलं तर. इथे पण कॅल्क्युलेटरची आवश्यकता नाही आहे, आपल्याला करू शकतो आपण हे म्हणजे मॅन्युअली. बट दोज हु नीड कॅल्क्युलेटर दे कॅन यूज कॅल्क्युलेटर. काही स्टुडंट तर कॅल्क्युलेटर 15x7 करायचं असलं, काही करायचं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टीसाठी कॅल्क्युलेटर वापरतात. तर ते चांगली पद्धत नाही आहे. यू आर काय होईल, in that case you are not using your memory, not using your brain, you are not doing calculation in your mind, so you are not using that portion of the brain which you should use. आणि काय होईल मग तो पोर्शन थांबून तसंच अनयूज राहील, आणि अनयूज राहून एक दिवस काय होईल, निकामी होईल. तुम्ही ते स्टोरी ऐकली असेल, हाताची एक हात असा बांधून ठेवला तर तो अनयूज राहिला तर तो हे होऊन जातो, म्हणजे अनयूज राहिला तर निकामी होऊन जातो. तसं जर ब्रेन आपलं अनयूज राहिलं तर ते एक दिवस निकामी होईल. त्यापेक्षा काय करा, शार्प युअर ब्रेन बाय प्रॅक्टिसिंग दी एक्सरसाइजेस. किंवा जसं आपण फिजिकल एक्सरसाइज करतो बॉडीला स्ट्रॉंग करायसाठी, तसंही ब्रेनची एक्सरसाइज करत राहा. ब्रेनची एक्सरसाइज म्हणजे काय, आपल्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आणि पझल्स वगैरे. सो इट विल मेक युअर ब्रेन शार्प. ओके. म्हणून कॅल्क्युलेटरचा यूज कमी करा. ज्यांनी कॅल्क्युलेटर नसेल घेतला, म्हणजे सोबत नसेल ठेवला, आता ते मॅन्युअली कॅल्क्युलेशन करा. सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे. ठीक आहे. सिमिलरली वी विल सॉल्व अनदर प्रॉब्लेम. इट इज ऑल्सो व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. बघा, अ रेजिस्टन्स वायर स्ट्रेन गेज विथ अ स्ट्रेन गेज फॅक्टर ऑफ 2. म्हणजे हे आपल्याला एफ इथं दिला आहे. आता मी इथंच लिहितो, हा काय आहे एफ. तुम्हाला नसेल ब्ल्यू पेननी समजत तर मी रेड पेननी लिहितो. हा काय आहे एफ. एफ काय 2 इज बॉन्डेड टू अ स्टील स्ट्रक्चर मेंबर सब्जेक्टेड टू अ स्ट्रेस दिला आहे. डायरेक्ट आपल्याला स्ट्रेस दिला आहे. आता 1000 मेगा न्यूटन पर मीटर. स्ट्रेस म्हणजे काय, हा सिग्मा म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. आणि मेगा म्हणजे काय, 10⁶. म्हणजे इथं लिहिलं आहे ते 1000 इंटू 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, एवढं आपल्याला समजायला पाहिजे. आता द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील इज 200 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच किती, 200 इंटू 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजताय तुम्हाला. हा काय ई, हा काय कॅपिटल ई, हा काय येस द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजेच यंग्स मॉड्युलस. कॅल्क्युलेट
द पर्सेंटेज चेंज इन गेज रेजिस्टन्स ड्यू टू द अप्लाइड स्ट्रेस. एकदम सिंपल असं प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेम मध्ये हाच फॉर्म्युला यूज होतो कुठला, एफ इज इक्वल्स टू डी आर अपॉन आर डिवायडेड बाय डीएल अपॉन एल आणि आपल्याला विचारलं काय आहे, व्हॉट हॅज बीन आस्क्ड टू अस टू फाइंड आउट डी आर अपॉन आर, चेंज इन गेज रेजिस्टन्स. ठीक आहे, मग ठीक आहे, या प्रॉब्लेम मध्ये काही कठीण नाही आहे. आपल्याला पहिले स्ट्रेन काढावं लागेल, डीएल अपॉन एल काढावं लागेल. कसा काढू आपण स्ट्रेन, यंग्स मॉड्युलस वरून काढू. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस दिला आहे का आपल्याला, यस, स्ट्रेस इज गिवन टू अस. स्ट्रेन आपण काढू, स्ट्रेन काढला, बरोबर आहे. मग काय आता सिंपल झाला प्रॉब्लेम. सिंपल कसं, यस, आता काय काढायचं आपल्याला, एफ काढायचं आहे ना. ठीक आहे, आपण हे प्रॉब्लेम इथं म्हणजे मुद्दाम कंप्लीट नाही केलेला आहे. हे प्रॉब्लेम याच प्रॉब्लेमचे इनव्हर्स आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल तर प्रॉब्लेम क्वेश्चन 2 इज इक्वल्स टू द इनव्हर्स ऑफ क्वेश्चन 1. म्हणजे असं लिहिता नाही येत आपल्याला, पण मुद्दाम लिहून दाखवत आहे तुम्हाला. हे क्वेश्चन 1चं इनव्हर्स म्हणजे काय, क्वेश्चन 1 मध्ये जे दिलं आहे ते आपल्याला क्वेश्चन 2 मध्ये काढायचं आहे. ठीक आहे, मी मुद्दाम हे प्रॉब्लेम इथं अर्धवट ठेवलेला आहे. आता इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू फाइंड डी आर अपॉन आर. काही कठीण नाही आहे. एफ इज इक्वल्स टू काय आहे, एफ इज इक्वल्स टू इथंच लिहिलं आहे आपण, डी आर अपॉन आर आणि डीएल अपॉन एल. तर 0.005 इंटू 2 म्हणजे हे काय 0.001. ठीक आहे, मी आन्सरही सांगितलं आहे तुम्हाला, तर ते आन्सर मी तुम्हाला सांगत नाही इथे, 0.01 येईल ते. बरं ठीक आहे, यू सॉल्व इट आणि यू कमेंट मी इन युअर टुडेज क्विज. म्हणजे जे आपण असाइनमेंटसाठी क्वेश्चन देतो ना, त्याच्यामध्ये याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करा. एक सिंपल असं प्रॉब्लेम आहे, यू कॅन सॉल्व इट व्हेरी वेल. सो इन दिस वे वी हॅव डिस्कस्ड द डेरिवेशन फॉर द गेज फॅक्टर and we have completed this portion. So in next lecture we will try to cover the ballistic type of strain gauge and then Wheatstone bridge type of strain gauge, but those are a derivation based topics, so we may require a 1 hour lecture. So 1 hour lecture is not possible, as 1 hour lecture will be very boring or monotonous for you. So instead of that we will take lecture on Sunday. A better way to take a lecture on Sunday so that we can cover the complete syllabus before time. So what you think on it, you comment me, okay? And I think this is sufficient for today. We have taken one derivation for gauge factor and we have solved 2 problems based on it. So if you are having any difficulty, any doubt, you can discuss it with me in the Google Meet, which is after the lecture. Thank you very much.